नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः शेतकोटीचे पण राहिला निका यास्तव नाम याचा अवतार तुका तेने ब्रह्मरूप काय केली देखा नामस कीर्तन सुख भोगिताशे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। कथेचा अनुसंधान च्या अगोदर थोडासा परिहार। आज वैराग्य मूर्ती देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांची बीज वैकुंठ गमनाचा उत्सव आज देहू मध्ये साजरा झाला। आम्ही गेलो होतो तो सोहळा पाहण्यासाठी आणि देहू आळंदीचं दर्शन करून येत असताना आदरणीय प्रशांतजी महाराज यादव यांच्या घरी आल्यानंतर ना वेळ भगवंताच्याच कथेमध्ये गेला पाहिजे। काळ सारावा चिंतने, वेळ ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये जावं म्हणून त्यांना सांगितलं महाराज आज बीज आहे तर आपण तुकाराम चरित्र थोडस आपण झूम मीटिंग वरती किंवा सर्वांच्या समोर घेऊ म्हणून या ठिकाणी कथेचं अनुसंधान नियोजन केलं। कथेचं शतकोटीचा पण राहिला निका। नामदेव महाराजांचा पण होता 100 कोटी अभंग रचायचे पण ते अर्ध राहिलं, ते पूर्ण झालं नाहीये म्हणून पुढचा अवतार जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा तेथोनिया आणि नामदेव महाराजांचाच पुढं तुकाराम महाराज यांनी अवतार धारण केला असं सांगतात। मी पूर्वी उद्धवासी बोललो निश्चिंत की अवतार घेईल मृत्यू लोकांत जन्म मरणात सर्वतन से ते सत्य वचनार्थ करावा। आणि कृष्ण अवतारामध्ये भगवान श्री विष्णूंनी उद्धवाला सांगितलं होतं उद्धवा सत्ययुग संपला, त्रेतायुग संपला, द्वापारयुग संपला, आता कलियुगाला आरंभ झालाय आणि आपल्याला कलियुगामध्ये अवतार घ्यायचा आहे म्हणून उद्धवाला सांगितलं होतं की तुम्ही अवतार घ्या पण कुठल्याही प्रकारच्या गर्भाला प्रवेश न करता आयोनी संभव अशा प्रकारचा अवतार कलियुगामध्ये धारण करा असं भगवंत उद्धवाला बोलतात। पहिल्या अवतारी शिंपल्यात अयोनी संभव नामा होत आता तुकयाचे नवे देव सहित काळाचा आघात चुकवली। आणि याच्या पाठीमागचा जो अवतार होता उद्धवाचा तो उद्धवाचा अवतार सुद्धा आयोनी संभव होता, शिंपल्यामधून जन्म झालेला होता आणि तोच नामदेव आता याच्यानंतर तुकाराम महाराजांचा अवतार झाला। तुकाराम महाराजांचं कार्य संपलं पृथ्वीवरचं, आता त्यांना देहासहित वैकुंठाला आणायचंय असा विचार भगवंत करतात। ऐसे निज भक्ताचे सान्निध्य निश्चिती लक्ष्मीशी सांगे वैकुंठ पती मग जे जे कार्य वैष्णव गर्जती आनंद चित्तीन समयो। अशा प्रकारे भक्ताच्या जवळच भगवंत असतो। होय देवते संत निमित्त त्या प्रतिमा संतही तेच आहेत आणि देवही तेच आहेत। मग तुकाराम महाराजांना वैकुंठाला आणायचंय अशी तळमळ भगवंताची होती आणि तेच लक्ष्मीला बोलू लागले असं सांगतात। दिव्य विमानी ते वेळी बैसोने उतरले भूमंडळी निज भक्ता सहित वनवाळी देहू क्षेत्राजवळी पातले। भगवंताने विचार केला तुकाराम महाराजांना देहासहित आणायचंय आहे असं उचलून वैकुंठाला घेऊन जायचंय म्हणून भगवान श्री विष्णू सर्व संत मंडळीला बरोबर घेतलं। दिव्य अशा प्रकारच्या विमानामध्ये भगवंत बसले आणि स्वतः भगवान परमात्मा देहू तीर्थक्षेत्र जे आहे देहू गाव
त्या देऊच्या पृथ्वीवरती उतरले म्हणतात. तुकयाचे भेटून जग जीवन हृदय धरले निज प्रीतीने वा. म्हणते तुझ वाचुने अम्मा कारणे वैकुंठ भुवन ओस दिशे. भगवान परमात्मा आले देऊ क्षेत्रामध्ये विमानातून उतरले आणि देवाने सांगितलं, तुकारामा तुकया तुम्ही मृत्यू लोकांमध्ये आहे तर आम्हाला तिकडे वैकुंठात कर्मना गेले, तुमच्याशिवाय आमचं मन लागत नाहीये. मग आता तुम्ही सुद्धा वैकुंठाला चला आणि तुम्ही वैकुंठाला आल्यानंतर ना आम्हाला थोडस जीवाला समाधान वाटेल असं भगवंत तुकाराम महाराजांना बोलतात. विठ्ठल नामे ते वेळी जय जयकारी पिटली टाळी घोष समये निरळी कीर्तनी कल्लोळी गरजता. आणि मग त्यावेळेस असं असणाऱ्या त्या ठिकाणी सांगितलं की बाबा आता या ठिकाणी विठ्ठलाच्या नावाचा जय जयकार केला आणि मग आता त्या ठिकाणी भगवंत सांगतायत तुकाराम महाराजांना वैकुंठाला चला. त्यावेळेस काय होतं ऐका. मागे भक्त झाले थोर पुढे भविष्य होणार परी तुझ ऐसे निरक्षपेक्ष अंतर न दिसे साचार कोणाचे. भगवान परमात्मा सांगतायत तुकाया अरे पाठीमाग भक्त अनेक झालेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अनेक भक्त होणार आहेत, पण तुझ्यासारखं तुझं जे अंतर आहे ज्याचा भाव निर्मळ तयावरी कृपा करीती सकळ, ज्याचं अंतकरण स्वच्छ असतं त्याच्यावर कुणीही दया करतं महाराज, त्याच्यावर कुणीही त्या ठिकाणी प्रेम करतं. आणि तुकाराम महाराजांना सांगतायत भगवंत तुकारामा तुम्ही अत्यंत तेवढ्या असणारं निर्मळ मनाचं तुमचं स्वरूप आहे, वर्णन आहे असं सांगतात. आता देव सहित वैकुंठ भवनी उदयक येता तुझ लागुनी ऐसा बोलता चक्रपाणी तुका चरणी लोळतसे. भगवंतानी सांगितलं तुकाराम महाराज तुम्हाला न्यायला गाडी घेऊन आलोय म्हणले 4 व्हीलर. आता गाडीमध्ये बसायचं आणि वैकुंठाला जायचं. भगवान परमात्म्याने सांगितलं तुकारामा उद्या सकाळी आपण त्या ठिकाणी वैकुंठाला जाऊ, मी विमान घेऊन आलोय असं बोलल्यानंतर तुकाराम महाराज भगवंताच्या पाया पडले आणि तळमळीनं तुकाराम महाराज काय म्हणतात ऐका. मने देवा एक मात वैकुंठे के देशी करशील निश्चिंत कीर्तन करावे दिवस रात ऐसा होत चिंता तरी. देवाने सांगितलं तुकाराम महाराज आपल्याला वैकुंठाला जायचंय. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा वैकुंठामध्ये जाऊन काय करायचंय, वैकुंठी जाऊनी काय बा करावे उगेची बैसावे मौन रूपा. तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा देवा वैकुंठाला काय करायचं येऊन, मग इथं रोज तुझं भजन करावं, रोज तुझं कीर्तन करावं अशी इच्छा आमच्या मनामध्ये आहे. महाराज देवाला बोलतात येते भूवैकुंठ महावीर विख्यात असता पंढरपूर कायचे नेतची हरिद्वार बिन येच साचार ते ठाई. तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा तू वैकुंठाला चला म्हणतोय, पण वैकुंठामध्ये काय आहे, इथं भूवैकुंठ आहे, जमिनीवरचं वैकुंठ म्हणजे पंढरपूर आहे आणि इथं पंढरपूर सारखं वैकुंठ असताना तिथं वैकुंठामध्ये एवढ्या लांब जाऊन करू होय. देहूपासनं पंढरपूर जवळ आहे का वैकुंठ जवळ आहे? पंढरपूर जवळ आहे. आम्हाला इथलंच वैकुंठ उत्तम आहे. कुठला? पृथ्वी तलावरचं, म्हणजे पंढरपूरच आमच्यासाठी वैकुंठ आहे. एवढा लांब वैकुंठाला आम्हाला कशाला घेऊन जातो? तुकाराम महाराज देवाला बोलतात जाणून या तुकयाचे अंतर पुढती बोले करुणा कर एकदा चलावे देतवर तेनेचे सतकीर्ती थोर प्रकटेल. तुकाराम महाराजाच्या अंतःकरणातलं ओळखलं देवानं. देवाला सगळंच कळतं महाराज.
जाणे मुंगीचे ही मानस. मुंगीच्या मनातलं देवाला कळतंय, मग तुमच्या आमच्या मनातलं कळत नाही का? कळत असतं सगळ्या गोष्टी. तुकाराम महाराजाच्या मनातलं ओळखलं आणि देवाने सांगितलं, तुकारामा तुकया, एकदा तुम्ही वैकुंठाला चला. वैकुंठाला जर तुम्ही आले तरच तुमची कीर्ती वाढणार आहे, असं भगवंत बोलतात. माझ्या ऐश्वर्याच्या शिरसागरी ते दाखवते अवसरी. जैसा मी व्यापक चराचरी तैसाची परी तुझी असे. आणि भगवंताने सांगितलं, चल की आमच्या घरला तुला सगळं ऐश्वर्य दाखवतो. किती बंगला आहे, त्या किती माड्यात, घरामध्ये किती खोले, सगळं दाखवतो. म्हणले आमच्या वैकुंठाला एकदा चला. त्या वैकुंठामध्ये काय काय आहे सगळं दाखवतो. आज जशी तुझी माझी स्थिती आहे विधेय अवस्थामध्ये तशीच तुझी आहे. मला तुझी स्थिती माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही वैकुंठाला चला, असं भगवंत तुकाराम महाराजांना बोलतात. या लोकी निरंतर असता तरी लोकाचा पूर्ण न बैसे अवस्था. या लागी अनुग्रह सांडिता तत्वता चला भक्तानाथ सत्वरी. आणि भगवंताने सांगितलं, तुकारामा वैकुंठाला चला. म्हणले तुम्ही जर इथं देहूमध्ये राहिले तर तुमची जी आस्था आहे, लोकांचं जे प्रेम आहे, ते प्रेम तुमच्यावरती इथं राहिल्यानंतर राहणार नाहीये. तुम्ही जर वैकुंठाला गेलेत तर लोकांचं अद्भुत प्रेम राहणार आहे. होय, माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. तुकाराम महाराज होते तेव्हा लोकांनी त्यांना त्रास दिला. आज तुकाराम महाराज देहूमध्ये नसताना लाखो लोक आज तिथं जात आहे. ही आस्था आहे. देवानं सांगितलं, तुम्ही वैकुंठाला आल्याशिवाय लोकांची आस्था तुमच्यावरती बसणार नाहीये. तुम्ही वैकुंठाला चला, उद्या इथं पाय ठेवायला जागा पुरत नाही. भगवंताचे शब्द आहेत, असं या ठिकाणी बोलतात. ऐसे विनविता पांडुरंग तुकयाचे वचन मानले मंग. कीर्तनाची प्रारंभ केला अंगे टाळ मृदंग वाजती. अशा प्रकारचा विचार केला. मग तुकाराम महाराजाला पटलं देवाचं, आणि पटल्यानंतर ना मग त्या ठिकाणी टाळ वगैरे ध्वनी सगळं मृदुंग वगैरे सगळं त्या ठिकाणी वाजवलं गेलं. आनंद उत्साह त्या ठिकाणी तिथं साजरा केला, असं सांगतात. मागील युगाचे थोर थोर भक्त आणि कलियुगाचे अवघे संत दिव्य देही बसवली मनात. तुकयात लक्षिते निज दृष्टी. आता तुकाराम महाराज वैकुंठाला जाणार आहेत, सदेह जाणार आहेत. आजपर्यंत देहासहित कुणीच गेलं नव्हतं, कोणताच संत गेला नाही. आणि तुकाराम महाराज विमानामध्ये बसून कसं जात आहे हे बघण्यासाठी पाठीमाग जे जे संत पृथ्वी तलावरती अवतार धरून आले होते ते सगळे संत विमानामध्ये बसून महाराजांना पाहिला देव क्षेत्रामध्ये आले, असं सांगतात. तो चिंतनी चिंतिता पंढरी राया बहुरूप तुकया बोसे काया. चैतन्य पुतळा दिसते तया निरसेल मायोडंबर. आणि तेवढ्या वेळामध्ये सगळ्या संतांनी तुकाराम महाराजांना पाहिलं. तुकाराम महाराजांची अवस्था जी काय आहे, शरीर आहे, ती ब्रह्मरूप झालेलं होतं. म्हणजे तुकाराम महाराज स्वतःच ब्रह्म झालेले होते. मनामध्ये अंतःकरणामध्ये भगवंताचं भजन चालू होतं आणि ब्रह्मरूप झालेली काया सर्व संतांनी पाहिली, असं सांगतात. मनती नामधारक हा वैष्णव वीर घेऊन मृत्यू लोकी अवतार. कीर्तने करुणी साचर विश्वद्वार पै केला. आणि बाकीच्या संतांनी तुकाराम महाराजाचं वर्णन करायला सुरुवात केली. ही कलियुगामध्ये अद्भुत भक्त होऊन गेला. कोण? तुकाराम महाराज, संत तुकाराम. आणि या तुकाराम महाराजांनी भगवंताची अद्भुत भक्ती केली आणि जन मार्गाला लावलं. अशा प्रकारच्या कलियुगामध्ये थोर संत होऊन गेला, असं सांगतात. तव पुरंदरा सहित सुर नाम गोचे गरजती थोर.
पुष्प प्रकाशे कोंदले अंबर, नेते जे दिनाकार उष्ण दिशे. आणि तेवढ्या वेळामध्ये तुकाराम महाराज वैकुंठाला जाणार. जाण्याची वेळ आल्यानंतर ना जे काही इंद्रादिक देव आलेले होते सगळे, आज सगळेच देहूमध्ये होते महाराज. इंद्र देहूमध्ये होता, भगवंत देहूमध्ये होते, सगळे संत पाठीमाग जे झालेले संत होते ते सगळे देहूमध्ये आलेले होते. आणि तुकाराम महाराज विमानामध्ये बसायला लागल्यानंतर ना फुलांचा वर्षाव करू लागले असं सांगतात. तुक या समागमे होत जन, प्रकाशे त्याचे झाकिले नयन, जैसे गगनी दिशे सौदामिन, तेव्हा झाकती नयन सर्वांचे. तुकाराम महाराज विमानात बसायच्या अगोदर तुकाराम महाराजांच्या शरीराचं तेज निर्माण झालं आणि अद्भुत तेज होत. जसं वीज चमकावी, वीज चमकल्यानंतर ना डोळ्याला झापडी पडते, डोळे दिपून जातात, तसं तुकाराम महाराजांच्या बरोबरीला जी लोक होते ते सगळ्यांचे डोळे दिपून गेले होते असं सांगतात. देवी विमानाचे प्रकाशे निश्चिती, सकळांची लागली नेत्र पाती, तेव्हा तुका बैसोनी मला प्रती, वैकुंठा प्रती चालिला. आणि सगळ्या लोकांच्या समवेत बरोबर विमानाचं तेज होत. त्या विमानाच्या तेजाने सगळ्यांचे डोळे दिपले आणि सगळ्यांच्या समोर सगळं बघत असताना तुकाराम महाराज विमानामध्ये बसले आणि देहू क्षेत्रामधून विमान उडालं, वैकुंठाच्या दिशेनं निघालं म्हणतात. भाविक प्रेमळ वैष्णव संत, तयाची निरापंत दिसत, घांट घोटनाद कोंदला गजनात गगनात, गंधर्व गाती नाम गोसे. तुकाराम महाराज निघाले, विमानामध्ये बसले आणि वैकुंठाला निघाले. देहू तीर्थक्षेत्रामधून विमान निघालं, आकाशामध्ये विमान उडालं. त्यावेळेस जी काही संत बघायला आलेले होते ते सर्व संतांनी भगवंताच्या नावाचा आणि तुकाराम महाराजांच्या नावाचा जय जयकार केला. विमानावरती फुलांचा वर्षाव केला असं सांगतात. पुष्प प्रकाशे होताची दूर, लोक उघडणे पाती नेत्र, तुका झाला दिशेची वर, तेव्हा शोक फार मागे करीती. जनांचं भाग्य कसं होतं बघा महाराज. तुकाराम महाराज सगळ्यांच्या डोळ्यासमोर विमानामध्ये बसले आणि विमान देहू क्षेत्रामधून, देहू गावामधून विमान उडालं आकाशामध्ये. पण विमानाच्या प्रकाशानं ह्या लोकांचे डोळे झाकले होते, दिपून गेले होते. त्यामुळे यांनी तुकाराम महाराजांना विमानामध्ये बसताना पाहिलं नाही. ज्यावेळेस विमान आकाशामध्ये निघून गेलं त्यावेळेस सगळ्यांनी डोळे उघडले, पाहतात तर तुकाराम महाराज दिसेनासे झाले. मग दुःख करू लागले असं सांगतात. म्हणती आमचे हातीचे भले, देखताची देखता रत्न गेले, जिजाईची सांगती मुले, मग पिटिते वृक्ष स्थळ ते आली. आणि मग सगळ्यांच्या समोर तुकाराम महाराज विमानामध्ये बसून गेले. देहू मधून कोणाला सुद्धा दिसले नाहीत महाराज. संत देव दिसायला भाग्य लागतो. लाखो समाज होता तिथं तुकाराम महाराजांना जायच्या वेळेस, पण तुकाराम महाराज दिसले नाहीत कोणाला. फक्त साधू संतांनाच महाराज जाताना दिसले, बाकी कुणाला दिसले नाहीत. अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. डायरेक्ट तुकाराम महाराज दिसेनासे झाले लोकांना. मग शोक करू लागले. पोरांनी पाहिलं, जिजाईला जाऊन सांगितलं, तेही दुःख करू लागली असं सांगतात. यात्रा निमाली होती फार, अनेक गावीचे नरी नर नारी नर, इतक्याचा उछळला शोक सागर, तो ग्रंथ कुठवर ल्यावा. ग्रंथकर्ते सांगतायत तुकाराम महाराज विमानामध्ये बसून गेले वैकुंठाला, पण लोकांनी पाहिलं नाही. त्यांचं भाग्य तेवढं नव्हतं, अभागी जन होतं. त्यांच्या समोर गेले पण त्यांनी पाहिलं नाहीये. गेल्यानंतर मग दुःख करू लागले. आता तुकाराम महाराज गेल्यानंतर किती दुःख झालं होतं.
त्याचं जर वर्णन करत बसला तर ग्रंथ वाढेल असं ग्रंथकर्ते सांगतात. जेवी गोकुळात जाता कृष्णासी शोक करीते वज्रासी तैसीची गती झाली जशी तुका दृष्टीची न पडता. भगवान श्रीकृष्ण गोकुळामधून जावे मथुरेकडं आणि भगवंत मथुरेला जात असताना गवळणीची राधेची काय अवस्था झाली होती महाराज. अफाट दुःख झालं होतं. राधेला झालं होतं, गवळणींना झालं होतं. राधेने तर सांगितलं, कृष्णा तुझ्या विना एक क्षण मज वाटे युगा समान. अफाट दुःख झालं होतं. त्याच पद्धतीचं दुःख देहू गावामधल्या लोकांना तुकाराम महाराजांच्या जाण्यानं झालं असं सांगतात. दृष्टी पावे सुगन रूपडे सकळांचे नेत्रची लागले चाड मिरबिर मिरवते चौकडे परी तुका न पडे दृष्टीशी. लोक पाहू लागले महाराज तुकाराम महाराजांचं सगुण रूप कुठं दिसतंय का ते नाही दिसत. लोक सगळीकडे चारी देहूच्या सगळे पंचक्रोशी मध्ये पाहू लागले कुठं तुकाराम महाराज दिसतात का, पण दिसत नव्हते. अफाट दुःख करू लागले असं सांगतात. शके 1571 जाण विरोधी सत्वर नामादन फाल्गुन द्वैद्य द्वितीय विंद पूर्ण आले दिन 4 घटिका. आणि 1571 चा दिवस होता ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठ गमन केलं. आजचा दिवस होता तो 1571 ते साल होता. संवत्सर विरोधी संवत्सर पक्ष होता. फाल्गुन महिना होता. द्वितीय अशा प्रकारचा ते तिथी त्यावेळेस होती असं सांगतात. जगद्गुरु तुका वैष्णव भक्त तया समय होतासी गुप्त भाविक प्रेमळ वैष्णव भक्त शोक बहुत ते करीतनी. आणि जगद्गुरु असणारे तुकाराम महाराज त्या दिवशी गुप्त झाले देहू मधून. कोणत्या दिवशी? माघ शुद्ध बीजेच्या दिवशी तुका गेले वैकुंठासी. त्यावेळेस ते असणारे म्हणजे आजच्या दिवशी तुकाराम महाराज सगळ्याच्या समोर देहू मधून विमानामधून त्या ठिकाणी निघून गेले होते असं सांगतात. जैसा कृष्ण तैसा राम कृष्ण अवतार जाण संपले तैसे पुराणी वचन परिभक्ताची साक्षात देती दर्शन रूप सा स्वगुण धरुनिया. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं महाराज राम आणि कृष्णाचे अवतार संपले. राम कृष्ण निघून गेले वैकुंठाला, त्यांचे अवतार संपले. पण आता सुद्धा रामाचं दर्शन होतंय, कृष्णाचं दर्शन होतंय भक्तांना. ते जरी गेले असले तरी भाविक भक्तांना त्यांचं दर्शन होतंय. आजही होतं तसंच. देवी तुकाराम गेले वैकुंठासी हरीला दाखविल जनासी परिदर्शन होते भाविकांसी साक्षी भोवतासी हे आले. तशा पद्धतीनं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तरी सुद्धा काही भक्त आहेत आणि त्या भक्तांना आजही तुकाराम महाराजांचं दर्शन होतोय. जसं राम आणि कृष्णांचे अवतार संपले तरीही सगुण रूप धरून ते भक्ताला दर्शन देतात. तसं तुकाराम महाराज जरी वैकुंठाला गेले असले तरी आजही त्यांच्या भक्तांना तुकाराम महाराजांचं दर्शन होतं असं सांगतात. निळोबा गोसावी पिंपळनेर कर अनेक बहिणाबाई गंगाधर यासी स्वप्नी येऊन वैष्णववीर अनुग्रह साचार दिदला. अनेक प्रकारचे संत आहेत. निळोबा आहेत, गोसावी आहेत आणि अशा प्रकारचे सर्व असणारे संत त्या ठिकाणी पुढं आणि ते असणारे संत वैकुंठाला गेले असले तरी सुद्धा ते असणारे तुकाराम महाराज आजही त्यांना दर्शन घेतात असं सांगतात. तो लिलाव तरी विश्व सुखा सद्गुरुशी आम्हाशी जोडीला तुका हृदय सर्वदारा होऊन देखा ग्रंथ बटिका आरंभिली. आणि अशा असणारे तुकाराम महाराज
वैकुंठाला निघून गेले. सांगितलं ग्रंथकर्त्यांनी राम आणि कृष्णाचे अवतार संपले होते, तरी सुद्धा भक्तासाठी ते सगुण रूप त्यांनी धरलं गेलं आणि सगुण रूप धरून त्यांनी भक्ताला दर्शन दिलं. तशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणारे जरी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असले तरी सुद्धा ते आजही लोकांना दर्शन देतात असं ग्रंथकर्ते सांगतात. स्वस्ती श्री भावार्थ लीलामृत ग्रंथ तुकारामचरित्र प्रेम भरित प्रेमळ परिचिता भक्त जन भक्त सप्तजाय गोड पुंडली कवच श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय.